नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन 41वी आपली महाराष्ट्र सेट परीक्षा ही 27 सप्टेंबरला आहे मित्रांनो. आणि 27 ऑगस्ट पासून 27 सप्टेंबर अशा पद्धतीने आपल्याकडे राहिलेला आहे फक्त 30 दिवस आहे ना. तर या 30 दिवसामध्ये आपलं नियोजन कसं असायला हवं, जेणेकरून येणारी 2026 ची महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन आपण क्वालिफाय करू शकतो, याविषयी संपूर्ण माहिती देणारा हा व्हिडिओ लेक्चर आहे. या पद्धतीने जर मित्रांनो आपण अभ्यास केलेलं, तर नक्कीच येणाऱ्या परीक्षेमध्ये आपण एक्झामिनेशन क्वालिफाय होऊ शकता आणि समोरचं जे आपला प्रवास आहे त्याला आपण सुरुवात करू शकतो. कारण अनेक दृष्टिकोनातून 2026 ची महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन इम्पॉर्टंट आहे. महाराष्ट्र सेट परीक्षेचं स्वरूपचं विचार केलं तर 2 पेपर असतात. एकाच दिवशी दोनही पेपर आपले होतात. ऑफलाईन रित्या आपली ही परीक्षा होत असतं, ज्यामध्ये पेपर 1 चं 10 युनिट आणि पेपर 2 चं 10 युनिट आहे. आता 30 दिवसात असे 20 युनिट करणं शक्य आहे का? नाही. तर अशा वेळी आपल्याला स्मार्ट वर्क करायचं आहे. ते कसं? तर हे सुद्धा आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि नक्कीच मित्रांनो, या पद्धतीने जर आपण अभ्यास केलेलं, तर येणारी परीक्षा ही आपण क्वालिफाय करू शकतो. आता ते करण्यासाठी आपल्याला काही महत्त्वाचे स्टेप्स लक्षात घ्यायचं आहे, महत्त्वाच्या बाबी समजून घ्यायच्या आहे, जेणेकरून आपण या परीक्षेला जे आहे टार्गेट करू शकतो. आता 30 दिवस राहिले आहे परीक्षा टार्गेट करण्यासाठी. यासाठी स्पेशल मॅथची बॅच अवेलेबल आहे, ज्यामध्ये दररोज मॅथसाठी 2 सेशन होतात. एक सकाळी 9ला आणि एक रात्री 7 वाजता. सोबतच 6 युनिटसाठी 8 वाजता सुद्धा सेशन होतं. या सगळ्या सेशनचे नोट्स अवेलेबल आहे. आपल्यासाठी MCQs, PYQs, मॉक टेस्ट 50 अवेलेबल आहे आणि 1 वर्षाच्या व्हॅलिडिटी सोबत याची नवीन बॅच जी आहे 30 ऑगस्ट पासून आपण सुरू करीत आहोत. फीज मात्र 2600 रुपये आहे. बघा, हे नंबर्स आहे ऑफिशियल. यावर कॉन्टॅक्ट करा आणि पेपर 1 ला पण जॉईन करू शकता. 13 डेज क्रॅश कोर्समध्ये पेपर 2 ची देखील बॅच आपण 30 ऑगस्ट पासून सुरू करीत आहोत. पेपर 2 चे सब्जेक्ट आहे कॉमर्स, मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, पॉलिटिकल सायन्स, लाईफ सायन्स, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, मराठी, केमिस्ट्री, इंग्लिश, एज्युकेशन, लायब्ररी सायन्स आणि लॉ. फीज मात्र 4000 आहे. हे नंबर्स आहे. ठीक आहे, यावर कॉन्टॅक्ट करा आणि आजच आपण या पर्टिक्युलर 13 डेज क्रॅश कोर्सला जॉईन करू शकता. आता काय करायचं आहे, 6 ते 8 तास आपल्याला देता आले पाहिजे. ठीक आहे, परीक्षेसाठी. कारण 13 डेज राहिलेले आहे, तर 30 दिवसाचं नियोजन मी सांगू इच्छिते. हा नियोजन दोनही पेपरला आपल्याला लागू आपण करू शकतो. कारण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनचं पॅटर्नचं जर आपण विचार केलेलं, तर 2 पेपर आहे. एक पेपर 1 आणि दुसरा पेपर क्रमांक 2. आता पेपर 2 हा सब्जेक्टिव्ह आहे. या पेपरसाठी 100 गुण असणार आणि पेपर 2 साठी 200 गुणांसाठी संपूर्ण पेपर. ओव्हरऑल 300 गुणांचं हा नियोजन राहणार आहे आपलं परीक्षेचं. ठीक आहे, 300 गुणांसाठी प्रश्न विचारले जातात आणि कट ऑफ ऑब्वियसली आपण 200 पर्यंत जरी स्कोर केला मित्रांनो, तर हा आपण असं म्हणू शकतो सेफ स्कोर आहे परीक्षेसाठी. हा सिक्युअर म्हणू शकतो आपण. कॅटेगरीनुसार जरी विचार केलेला, तर कट ऑफचं सुद्धा ॲनलाइज करून घेणं आपल्या येणाऱ्या परीक्षेसाठी महत्त्वाचं ठरेल. आता करायचं काय, इथे 30 दिवसाचं बघा. पहिले 10 दिवस पेपर 1 आणि दुसरं सब्जेक्ट मधील मुख्य कन्सेप्ट आपण जाणून घेतलेल्या. आता याला रिवाइज करा. काय म्हटलं मी, पेपर 2 चं. आता पेपर 1 चं इथे समजून घ्या. पेपर 2 चं काय करायचं आहे, सुरुवातीचे 10 दिवसांमध्ये जसं टीचिंग ॲप्टिट्यूड आहे, रिसर्च आहे, कम्युनिकेशन आहे, ICT, हायर एज्युकेशन अँड पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट. हे 6 युनिट्स आहे जे आपल्याला परीक्षेमध्ये 60 गुण देतात. यानंतर DIचा भाग आहे, डाटा इंटरप्रिटेशन, लॉजिकल रिझनिंग आणि मॅथमॅटिकल रिझनिंग. हा 3 युनिटचा भाग आहे जे आपल्याला 30 गुण देतात आणि एक कॉम्प्रिहेन्शनचा भाग आहे 1 युनिटचा. अशा प्रकारे 10 युनिट ह्या आपल्या सिलेबसमध्ये आहे. प्रत्येकच युनिटमध्ये काही मेजर कन्सेप्ट आहे. जसं टीचिंग ॲप्टिट्यूडचं जर आपण विचार केलेलं,
तर यामध्ये लेवल ऑफ टीचिंग असू द्या, इव्हॅल्युएशनचे टाईप असू द्या, देन टीचिंग मेथड्स असू द्या, डिजिटल इनिशिएटिव्ह असू द्या, फॉर एक्झाम्पल जसं स्वयंप्रभा आहे, यांवर मेजर प्रश्न विचारलं जातं. तर त्यांच्या ज्या कन्सेप्ट आहे त्या आपण काय करायला हवं, सरते शेवटी व्यवस्थित कन्सेप्ट त्यांच्या बघायला हवं. त्यानंतर 11 ते 20 दिवस सब्जेक्ट उरलेले टॉपिक आणि PYQs आता आपल्याला सुरुवात करून द्यायचं आहे. सेम्स अप्लायज टू पेपर 1 आणि पेपर 2 दोनही पेपरला ह्या गोष्टी अप्लाय आपल्याला करायचं आहे. कारण काय होतं, PYQचा अभ्यास आता खूप दिवस राहिले बा परीक्षेला असंही नाही. फक्त 30 दिवस आहे. तर यापूर्वी सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे की पेपर 1 मध्ये जसं 50 प्रश्न आहे आणि यापूर्वी आपण डिस्कशन केलेलं आहे. 15 यामध्ये काय असतात, क्वेश्चन्स असतात, बरोबर. या 50 प्रश्न क्वेश्चन सेट मधून आपण नाही काही तर एक दिवसात समजा 25 क्वेश्चन जरी सॉल्व्ह केलं आणि नेक्स्ट डे मध्ये समजा आपण 25 क्वेश्चन सॉल्व्ह करीत आहोत, तरी देखील 2 दिवसामध्ये आपण 50 प्रश्नांचं किंवा 50 PYQचा सराव करतो. आता ते केल्यानंतर 21 ते 25 दिवसामध्ये PYQ आपले वीक टॉपिकचं रिव्हिजन करणं हे खूप गरजेचं आहे. कारण फक्त अभ्यास करणे आणि आपल्या चुका रिवाइज करायच्या नाही आणि समोर निघून जायचं, हे चुकीचं धोरण आहे. PYQचा अभ्यास केल्याने काय फायदा होतो, तर आपल्याला कुठला प्रश्न चुकलेला आहे, DI सोडवताना जसं हिस्टोग्राफ विचारलेला आहे समजा तुम्हाला, तो कसं सोडवायचं, सोडवताना किती प्रश्न आपण योग्य आन्सर केलेले आहे, किती क्वेश्चन आपण सोडवू शकलो नाही, तासिकेवर प्रश्न आहे तर त्याला व्यवस्थित ट्रिक आपण वापरली नाही किंवा आपल्याला आलेलं नाही, हे लक्षात येतं है ना. जेव्हा वीक टॉपिक आपले आहे त्याला रिवाइज करायचं. देन 26 to 28 फुल लेंथ मॉक टेस्ट सोडवा. कारण आता सरते शेवटी एक्झामिनेशन मध्ये मॉक टेस्ट हा खूप महत्वाचा रोल प्ले करतो. कारण काय आहे, पेपर 1 मध्ये 10 युनिट्स आहे आणि इथे टाइम कन्झ्युमिंग युनिट आहे 3 युनिट आणि हे कम्प्रेहेन्शन एक मोठा पॅसेज विचारलं जातं. छोटंसं पॅसेज नसतं परीक्षेमध्ये. कशासाठी, तुमचा वेळ घालवण्यासाठी मोठे मोठे पॅसेज असतात. ठीक आहे, प्रश्न सोपं असतं पण आपल्याला अंडरस्टँडिंग असायला हवं. ठीक आहे, त्यामुळे आता काय करा, कम्प्लीट सिलेबसला धरून मॉक टेस्ट द्या. आपल्या कोर्समध्ये देखील मित्रांनो कम्प्लीट 50 टेस्ट आहे बरं, मॉक टेस्ट 50 आहे. ठीक आहे, जे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. त्यानंतर 29-30 दिवसांमध्ये काहीच नाही, नवीन काही आपल्याला करायचं नाही. शॉर्ट्स नोट्स आपलं रिवाइज करायचं आहे, रॅपिड रिव्हिजन करायचं आहे, नॉर्मल आपल्याला रिव्हिजन करायचं आहे. आता म्हणण्याचं तात्पर्य, आता वेळ आहे PYQs आणि MCQ सॉल्व्ह करायची आणि सॉल्व्ह केल्यानंतर ठेवून द्यायचं नाही, तर त्याला ॲनलाइज करण्याची मित्रांनो ही वेळ आहे. त्यामुळे येणाऱ्या 30 दिवसांमध्ये पेपर 1 आणि पेपर 2 अशा दोनही पेपरचं काय करा, PYQ सोडवा, MCQs म्हणजे मॉक टेस्ट द्या आणि त्याला ॲनलाइज करा. सरते शेवटी इतकंच म्हणू शकते की संपूर्ण घटक रिव्हिजन करणं, शॉर्ट्स नोट्स रिवाइज करणं यावर आता आपलं फोकस असायला पाहिजे. कारण सरते शेवटी नवीन नवीन टॉपिक अभ्यास करून काहीही त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होत नाही. त्यामुळे ह्या चुका तुम्ही करू नका. ठीक, या व्यतिरिक्त सेशन ए 2 तास सब्जेक्ट थेअरी अभ्यास करा, 2 तास तुम्ही PYQs MCQs वर घालू शकता, 1.5 तास पेपर 1 चा अभ्यास करू शकता, 1.5-2 तास रिव्हिजन आणि जे काही आपण चुकीचं प्रश्नांचं उत्तर दिलेलं आहे त्याला तुम्ही योग्यरित्या करेक्शन ज्याला आपण म्हणू शकतो ते आपण करू शकता. सोबतच आपल्या एक्झाम प्रिपरेशनला आणखीन समोर नेण्यासाठी 13 डेज क्रॅश कोर्स 30 तारखेला सुरू करीत आहोत. तर याला देखील तुम्ही जॉईन करू शकता. त्यामध्ये सगळे सेशन्स लाईव्ह आहे, जे आपण रेकॉर्डेड सुद्धा बघू शकतो. ऑफिशियल नंबर्सचा वापर करून आपण या कोर्सला जॉईन करू शकता. सोबतच हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि अशाच पद्धतीने व्हिडिओ लेक्चर्सला बघत चला. थँक्यू सो मच.